सकाळच्या कोवळ्या उन्हात घराचे प्रसन्न वातावरण सुमतीच्या कर्कश आवाजाने दुभंगले. अनिताच्या जागी आता सुमतीच्या ओरडण्याने घराच्या भिंती थरथरत होत्या. रागाच्या भरात पाय आपटत ती अंगणात आली आणि ओरडली, ही चंपा कुठे मेली आहे आणि ती म्हातारी कुठे लपून बसली आहे? सूर्य डोक्यावर आला तरी यांचं नाटक संपत नाहीये. सुमतीचा हा रौद्र अवतार पाहून बिचारी चंपा हातात झाडू घेऊन धावत आली. तिचा चेहरा भीतीमुळे पांढरा पडला होता. ती कातर स्वरात म्हणाली, वहिनी, हळू बोला. आईंची तब्येत खूप बिघडली आहे. काल पाय घसरून पडल्यामुळे त्यांची कंबर आणि पाय मुरगळले आहेत. बिचाऱ्यांना उठताही येत नाहीये. आत्ताच कुठे डोळा लागलाय त्यांचा. हे ऐकताच सुमतीचा पारा अधिकच चढला. आराम? ती उपरोधिकपणे किंचाळली. ती काय इथे आराम करायला आली आहे का? लेकाकडे राहायचं असेल तर राबावंच लागेल. इथे फुकटचं खायला मिळणार नाही. असं म्हणत सुमती तावातावाने पार्वतीबाईंच्या खोलीकडे निघाली. खोलीतलं दृश्य पाहून कोणाचंही काळीज पिळवटून निघालं असतं. पार्वतीबाई अंथरुणावर पडून वेदनेने विव्हळत होत्या. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा थांबत नव्हत्या. खरं तर तो साधा अपघात नव्हता. सुमतीने मुद्दाम त्यांच्या खोलीच्या उंबरठ्यावर तेल सांडलं होतं. रात्रभर त्या तहानेने आणि वेदनेने तडफल्या, पण ना त्यांच्या मुलाने ना सुमतीने त्यांची साधी विचारपूस केली. सुमतीने खोलीत शिरताच पार्वतीबाईंचा थरथरणारा हात धरून त्यांना झटकले. उठ ग म्हातारे, तुझं हे नाटक आता पुरे झालं. हे तुझं गाव नाही, जिथे हवं तेव्हा उठशील. हे माझं घर आहे आणि इथे माझ्या नियमाने वागावं लागेल. सुमतीने दिलेल्या झटक्यामुळे पार्वतीबाईंच्या शरीरात तीव्र कळा उमटल्या. त्या कळवळून म्हणाल्या, सुमती, अगं मी तुझी आई आहे. आजच्या दिवसापुरती तरी दया कर. माझा पायही हलत नाहीये. वेदना कमी झाल्या की उद्या सगळं काम करेन. त्यांच्या आवाजातील ती लाचारी पाहून दगडालाही पाझर फुटला असता, पण सुमतीचं काळीज दगडाचं झालं होतं. हे सर्व पाहून चंपाचा संयम सुटला. ती पुढे होऊन हात जोडून म्हणाली, वहिनी, सोडा त्यांना. मी त्यांचं सगळं काम करून देईन, पण त्यांना असा त्रास देऊ नका. सुमतीने डोळे वटारून चंपाकडे पाहिलं आणि ओरडली, ए पोरी, तुझी लायकी विसरू नकोस. तू या घरातली साधी कामवाली आहेस. मला शिकवू नकोस. असं म्हणून सुमतीने पार्वतीबाईंना अंथरुणावरून खाली फरफटत ओढायला सुरुवात केली. पार्वतीबाईंच्या किंचाळ्यांनी घर सुन्न झालं होतं. अखेर चंपाच्या अंगातलं रक्त उसळलं. तिने झटक्यात सुमतीचा हात बाजूला केला आणि पूर्ण ताकदीनिशी सुमतीच्या गालावर 2 सणसणीत चपराक लगावल्या. सुमती निशब्द झाली. चंपा गरजली, बस करा. तुमची माणुसकी कुठे मेली आहे? एखाद्या वृद्ध महिलेला जनावरासारखं फरफटताना तुम्हाला लाज वाटत नाही. उद्या तुमच्या स्वतःच्या आईसोबत असं झालं असतं तर? सुमतीने रागाने काही बोलायचा प्रयत्न केला, पण चंपाने तिला ठणकावून सांगितलं की ती कोणाची गुलाम नाही. चंपाने मायेने पार्वतीबाईंना आधार दिला. त्यांना पाणी पाजलं आणि तात्काळ रुग्णवाहिका बोलावली. कोणाचीही पर्वा न करता तिने स्वतः साठवलेले कष्टाचे पैसे दवाखान्यात जमा केले. पार्वतीबाईंना उपचारांसाठी दाखल केलं गेलं. औषधांमुळे त्यांना थोडा आराम मिळाला, पण मन मात्र विचारांच्या समुद्रात बुडालं होतं. ज्या मुलाला 9 महिने पोटात वाढवलं त्याने मरण्यासाठी सोडून दिलं आणि रक्ताचं नातं नसलेल्या चंपाने स्वतःचं आयुष्य पणाला लावून त्यांना वाचवलं होतं. त्याच तंद्रीत पार्वतीबाईंचा प्रवास भूतकाळाकडे वळला. त्यांना तो दिवस आठवला जेव्हा त्या आनंदाने शहरात आपल्या मुलाकडे अजयकडे येण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांचे पती विलासराव मात्र काळजीत होते. ते म्हणाले होते, पार्वती, नको जाऊया. हे आपलं घर, हे अंगण आपल्याला शहरातल्या छोट्या फ्लॅटमध्ये मिळणार नाही. तिथे आपण ओझं होऊ. पण पार्वतीबाईंना मुलावर अपार विश्वास होता. रेल्वे प्रवासात त्यांना एक वृद्ध महिला भेटली होती. तिने जाता जाता म्हटलं होतं, बाळा, देव करो आणि तुझं हे स्वप्न असंच टिकून राहो. त्या अनोळखी माऊलीच्या डोळ्यांतील ती भीती आणि शब्दांतील इशारा आज पार्वतीबाईंना प्रकर्षाने जाणवत होता. अजय आणि सुमतीने त्यांचं गावचं घर विकून पैसे त्यांच्याकडून घेतले होते आणि आता त्यांनाच घरातून बाहेर काढायचा प्रयत्न करत होते. रुग्णालयातील त्या शांत खोलीत चंपाने पुन्हा एकदा पार्वतीबाईंचा हात हातात घेतला. पार्वतीबाई रडत म्हणाल्या, चंपा, तू का करतेस हे माझ्यासाठी? तू तर परकी आहेस. चंपाने मायेने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, काकू, नातं रक्ताने नाही तर माणुसकीने बनतं. तुम्ही आजपासून एकट्या नाही आहात. तुमची ही मुलगी तुमच्या सोबत आहे.
पार्वतीबाईंच्या डोळ्यांत आता भीती नव्हती तर एक वेगळं समाधान होतं. त्यांनी मनोमन देवाला धन्यवाद दिले की संकटाच्या वेळी त्याने मुलाच्या रूपात पाठ फिरवली असली तरी एका मुलीच्या रूपात माणुसकीचा आधार नक्कीच पाठवला होता. संदेश: वृद्ध आईवडील हे घराचं ओझं नसून आशीर्वादाचं छप्पर असतात. रक्ताच्या नात्यापेक्षा कधीकधी माणुसकीचं नातं अधिक श्रेष्ठ ठरते. जे आज आपण आपल्या पालकांशी करतो तेच उद्या आपली मुले आपल्याशी करतील हे विसरू नका. तुमचा एक लाईक आम्हाला अशाच नवनवीन कथा शोधण्यासाठी प्रोत्साहन देतो. जर व्हिडिओमधील कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या.